नमस्कार मंडळी, चला आज दाखवतो तुम्हाला मस्त सुक्की भेळ आणि ओली भेळ कशी करायची आणि एकदम सोप्या पद्धतीने घरी ट्राय नक्की करून पहा। फक्त हा व्हिडिओ पहा आणि करून पहा आणि खाऊन पहा। तर साहित्य सांगतो काय काय लागते। त्यासाठी आपल्याला साहित्य लागते 2 टमाटे, 2 कांदे, हे हिरवी पाल आहे, हे आमच्या घरचेच आहे, म्हणजे घरीच कांदे पेरले होते, लाल मिरची, मीठ घेतलं, थोडंसं आपल्याला मीठ लागते, जास्त काही मीठ नाही लागत, फक्त कांद्यापुरतं लागते। हे हे संबार घेतला आणि हे चिंचेचे तुकडे आहेत, 1 वाटी चिंचेचे तुकडे घेतले होते मी। आणखीन सांगतो तुम्हाला मी काय काय घेतलं तर हे आहे आपले बारीक शेव, हे आपला चिवडा, तिखट चिवडा आहे हा, हे मी चिंचेचं पाणी बनवलं, होऊ शकता तुम्ही। आणि लगे हे मस्त मटकी मी घरी भिजवली होती मटकी, आणि मस्त एका कपड्यात बांधली भिजल्याच्या नंतर, आणि त्याला मस्त मोळेपर्यंत ठेवली, आणि घरीच मी हे मटकी बनवली, त्यातनी थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं आणि शिजवली। हे मुरमुरे विकत आणले होते, हे मुरमुरे मी मस्त भाजले गॅसवर, याच्यातनी थोडीशी हळद टाकली, थोडंसारखं तेल टाकलं, आणि ते असे मस्त पिवळे पिवळे असे गरम गरम कुरकुरीत केले। तर चला आता तुम्हाला दाखवतो आता हे ओली भेळ आणि सुक्की भेळ कशी करायची। तर सर्वात आधी कांदा कापून घ्यायचा, बारीक बारीक कापायचा आहे आपल्याला कांदा, जास्त जाड नाही कापायचा। असे बारीक बारीक अगोदर कापून घ्यायचे, नंतर त्याच्यापेक्षा अजून बारीक बारीक तुकडे करायचे, हे पाशे। कांदा कापल्याच्या नंतर हाताने असा चोळून घ्यायचा, म्हणजे कांदा असा वेगवेगळा होते। तसाच आपण दुसरा पण कांदा कापून घेऊ। टमाटर बारीक बारीक कापून घ्यायचं, म्हणजे कसं जास्त जर मोठं कापलं तर ते दाताखाली येते, त्यासाठी मस्त बारीक बारीक टमाटर पण कापून घ्यायचं, जेवढं बारीक झालं तेवढं कापून घ्यायचं। तुम्हाला जास्त लागलं तर जास्त पण घेऊ शकता तुम्ही। आपल्याला निंबू पाहिजे बरं, निंबू आवश्यक आहे। असे बारीक बारीक तुकडे करून घेतले मी। आता हे बाजूने ठेवतो। तसेच आपल्याला कोथिंबीर पण बारीक करून घ्यायची आहे, कोथिंबीर आता बारीक करून घेतली, तर हे पण साइडला ठेवून देऊ। आता तुम्हाला सांगतो मी हे चिंचेचं पाणी कसं बनवलं। तर मी काय केलं, 1 वाटी चिंच घेतली, हे आपली चिंच असते ना, 1 वाटी मी अशी वाळलेली चिंच घेतली, ते असं गरम पाणी करून भिजत ठेवली। ते भिजत ठेवल्याच्या नंतर ते मस्त भिजली, नंतर हाताने अशी चोळली, आणि एका चाळणीने त्याचं पाणी जे असते ते गाळून घेतलं, जेवढं पाणी लागलं तेवढं पाणी आणखीन टाकलं, आणखीन गाळून घेतलं, म्हणजे 1 वाटी त्याचं पाणी निघालं। मस्त असं गाळल्यानंतर एकदम गाय असं पाणी निघते। नंतर गंज घेतला, गंज म्हणजे पातेलं घेतलं, त्याच्यात ते पाणी टाकून दिलं, त्याच्यातनी जेवढं आपलं हे पाणी निघालं होतं तेवढाच गुळ घेतला, अर्धी वाटी साखर घेतली, ते मस्त शिजवलं, शिजवल्याच्या नंतर त्याचा कलर पहा किती मस्त बदलला, असा कलर बदलते, आणि हे आपल्याला ओल्या भेळीसाठी आवश्यक आहे। आणि मी हे मटकी बनवली, हे पहा मटकी पण घरीच मस्त असं पाणी ठेवलं गरम, आधी धुवून काढली, नंतर ते पाणी ठेवलं, पाण्यात मी उकळासाठी गरम पाणी ठेवून आपली मटकी, साधी मटकी टाकून दिली, त्यातनी थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकली, मस्त त्याला शिजू दिलं, त्याचं पाणी आटेपर्यंत। अशी आपली मटकी पण तयार झाली भेळ बनवण्यासाठी। सुक्की भेळ बनवण्यासाठी हा असा तिखट चिवडा घेतला, तुम्हाला जेवढा लागला तेवढा तुम्ही घेऊ शकता। चिवडा घ्यायचा, त्याच्यानंतर हे मुरमुरे मस्त कुरकुरीत बनवले मी घरीच, तेल आणि थोडीशी हळद टाकून। आता याला असं मिक्स करून घ्यायचं, मिक्स केल्याच्या नंतर याच्यातनी थोडेसे कांदे टाकायचे,
हे थोडेसे टमाटे घ्यायचे, टमाटे पण टाकून घेतले. त्यातनी असं अर्धा निंबू टाकायचं. कसं निंबानं मस्त चव लागते आपल्या भेळची. निंबू पण आवश्यकच आहे. निंबूचा रस पण टाकून दिला. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता फिरून घ्यायचं मस्त. अशी बनवायची मस्त घरी भेळ. एकच नंबर लागते. झाली आपली सुक्की भेळ तयार. पाहून घेऊ शकता तुम्ही कशी मोकळी मोकळी झाली एकदम. आता याच्यात काय करायचं, थोडसा आपला हा जो हे होता बारीक शेव होते, असे बारीक शेव असे वरून टाकून द्यायचे. त्याच्यावर हे काय ह्यात की नाही, हे कांद्याची पाल आहे की नाही, मी घरी कांदे पेरले होते, त्याची मस्त पाल येते. मी वरच्यावर काय करतो, फक्त त्याचे पाल खुळत राहतो. पाल खुळत राहिली की त्याला आणखी नवीन नवीन पागोरे येत राहतात. पाहू शकता तुम्ही. आणि थोड्यासारखं असा संबार टाकून द्यायचा. संबार म्हणजे कोथिंबीर. हे झाली आपली सुक्की भेळ तयार. आता तुम्हाला दाखवतो ओली भेळ कशी बनवायची. मी मटकी खात नाही, मला मटकी आवडत नाही, त्याच्यासाठी मी मटकी दाखवली नाही. तर आता हे थोडंसं माझ्यासाठी काढून घेतो मी एक प्लेट, आणि त्याच्यावर तुम्हाला मी मटकी टाकून दाखवतो. अशी मटकी टाकून द्यायची, नंतर मिक्स करायचं. दाखवतो मी तुम्हाला. हे झाली आपली सुक्की भेळ तयार. असेच तुम्ही मिक्स करून खा, मस्त होते. आता दाखवतो तुम्हाला ओली भेळ कशी बनवायची. ओली भेळसाठी आपलं जे अगोदर तिखट हे घेतलं होतं ना, आपण चिवडा घेतला. त्याच्यानंतर हे आपले मुरमुरे घ्यायचे, जेवढे लागले तेवढे मुरमुरे घ्यायचे. नंतर याच्यात मी कांदे टाकायचे थोडेसे, सॉरी टमाटे. हे टमाटे झाले. हे आपला बारीक चिरलेला कांदा झाला. त्यात मी थोडंसं कांद्यापुरतं थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची. आधी आपण मिरची पावडर टाकली नव्हती, आता मी मिरची पावडर टाकली. तर तुम्ही सुक्या भेळमध्ये मिरची पावडर टाकली तरी चालते, कारण की सुक्की भेळ लेकरं खात होते म्हणून मी काही मिरची पावडर टाकली नाही. थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि हे आपलं जे निंबू होतं अर्ध मगाचं, तेच पिळून घ्यायचं. हे आता आपली हे मटकी आहे ना, हे मटकी अशी टाकून घ्यायची सर्व बाजूनं. आपली अशी फिरली पाहिजे, त्याच्यासाठी शिल्लक वल्लक मी मस्त मटकी पण घेतली. हे आपली चिचेचं जे पाणी बनवलं होतं आपण, खटाई म्हणतो आम्ही, तुम्ही काय म्हणता तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मेन ओली भेळ करासाठी आपल्याला हे चिचीचं जे मी पाणी बनवलं, चिचीचं तुम्ही काय म्हणता तर कमेंट करून सांगा. आम्ही खटाईच म्हणतो, पण मातोंडात खटाईच येते. तर असं मिक्स करून घ्यायचं. चिंचेचं मस्त मी खटाई बनवली. तर कशी विदर्भातली भाषा आहे, तर तुम्हाला ते एवढं समजत नाही. जर माझी भाषा तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही प्लीज कमेंट करून एक विचारा की बा ताई आम्हाला हा तुमचा शब्द समजला नाही. तर हे झाली आपली ओली भेळ तयार. तर तुम्हाला सांगतो, ओली भेळ कधी पण जिथं आपण भेळ खातो ना तिथंच खायची, कारण की पार्सल नेऊन त्याच्यात काहीच अर्थ नाही. ते काही चांगली लागत नाही. आपण पार्सल जर समजा घरी बोलावली तर काही चांगली होत नाही, ती एकदम अशी चिपून जाते. कारण की आपण हे चिंचेचं पाणी टाकलं ना, त्याच्याने ते चिंबून जाते. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची. तुम्हाला जर समजा हे आणखीन काही आंबट लागलं तर तुम्ही निंबू पण टाकू शकता. त्याच्यावर मी थोडेसे बारीक शेव टाकले. आणि त्याच्यावर आपल्याला हे मी आता हातानच तोडू राहिली, तुम्ही चाकून पण कापू शकता. असे कांद्याची पाल टाकून घ्यायची. असं टोमॅटो टाकायचं, त्याच्यावर थोडासा कसा कांदा टाकायचा. हे झाली आपली ओली भेळ तयार. आता तुम्हाला ओली भेळ खाऊन दाखवतो, मस्त होते. कसं आता आम्हाला रात्रच झाली, संध्याकाळ समजा मी भेळ करायला बसली होती, पण अंधारच झाला. काही हरकत नाही. आता भेळ खाऊन घेतो. एकच नंबर, एवढी मस्त झाली. फक्त ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगा. आणि आता सध्या लाईक करून घ्या.
भेटू आता पुढच्या व्हिडिओ.